सॉरी. सकाळ झाली तरी पोरीचा पत्ता नाही. कुठे गेली असेल ना? काय झालं तर नसेल ना? ओ काय अभद्र बोलताय. माझी शक्ती सुखरूप असते बघा, तिला काही झालेलं नसतं. आई जगदंबेच्या कृपेने तिला काही होणार नाही. काहीतरी उगाच बोलू नका तुम्ही. हे बघा, आम्ही पोलिसात तक्रार केली आहे. कुठेतरी अडकली असतील पोरं, येतील. आणि प्रिन्स सरकाराने बी माणसं पाठवले शोधायला. हे दोघं जिथं गेलेत ना तिथं रस्त्यात दरड कोसळली असं कळलंय आम्हाला. पण तुम्ही काळजी करू नका, शंभू महादेव आहे त्यांच्या पाठीशी. कुठंतरी आडोशाला थांबले असतील. तोंड आहे म्हणून काळजी बडबड करू नका. त्याला चांगलं बोला. अम्मा आप्पा आपला शेठ सोबत कॉन्टॅक्ट झाला. काय म्हणाला? कुठे आहेत दोघं? अहो रस्त्यातच आहे, एवढ्यातच येतील. हो, आणि आता काळजी करायचं काहीच कारण नाहीये. दोघं बी सुखरूप आहेत. आई जगदंबेच्या कृपेने शिव आणि शक्ती सुखरूप आहेत हे ऐकूनच जीवात जीव आला बघ. उगाच टेन्शन घेत बसलो होतो आपण. बघितलं ना, माझी शक्ती आणि शिवा सुखरूप असतात. आई जगदंबेच्या कृपेने त्यांना काही झालेलं नसतं. सकाळ झाली तरी पोरीचा पत्ता नाही. कुठे गेली असेल हो? हो, काय बोलताय काय तुम्ही? तुमच्या जिभेला काही हाड असतं का? काय चुकीचं बोलल्या? आजकाल जे घडते त्याबद्दलच बोलल्या ना. हे बघा, तुम्हाला जे वाटतंय ना ते तुमच्या पाशीच ठेवा. खरं काही माहित नसताना कुणावर चिखलफेक करू नका. मला माझ्या शक्तीवर जेवढा विश्वास आहे ना तेवढाच माझा शिवावर असतो. हे बघा, डोळे झाकून आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवू शकतो. दोघांमध्ये चांगली मैत्री आहे. आणि मैत्री या नात्याचा जर का अर्थ कळत नसेल ना तर उघडून बघा एखादी डिक्शनरी, नाहीतर इंटरनेटवर शोधा. उगाच काही बोलताय तोंड आहे म्हणून. मगच पण बघतोय मी, बनवताय काही. हो ताई, यांची शक्ती सुद्धा सरळ मार्गे आणि गुणी पोरगे. तुम्ही माझ्या शिवाला ओळखत नाही का? थोडक्यात माझ्या शिवाची ओळख सांगतो. माझा शिवा शंभू महादेवाचा सच्चा भक्त आहे. तो परस्त्रीकडं देवी म्हणून पाहतो, त्यांचा सन्मान करतो. अहो तुमची हिंमतच कशी झाली माझ्या पोराच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायची? मला सांगा, उद्या जर का तुमची मुलं अशी काही कारणाने अडकली असती तर तुम्ही त्यांच्यावर असाच संशय घेतला असता? सांगा ना. नाहीतर काय? उलट मी तर म्हणतो, शिवा शक्ती सोबत आहे ना म्हणून आम्हाला शक्तीची चिंता नाहीये, कळलं? तुमची आणखीन काय गरळ ओकायची आहे का? नाही ना? निघा. नंदू, जरा शिवाला कॉल करून बघतोस का? नाही म्हणजे कुठपर्यंत पोहोचलेत ते बघ जरा. हो हो, करतो, लगेच करतो. अम्मा आता कॉल लागत नाहीये, मी थोडं पुन्हा ट्राय करतो. अय्यो, फोन लागत नाही म्हणतोय. अगर रेंज नसेल तिकडे तू कशाला काळजी करते? हे बघ, आता आपल्याला कळलंय ना की शिवा आणि शक्ती सुखरूप आहेत. मग आता सगळ्यांनी स्माइल करा बघू. वस्तरा स्माइल कर रे.
हा. शक्ती, मला जरा बोलायचं होतं तुझ्याशी. हा बोल ना. ते काल रात्री तुझ्या खांद्यावर डोकं ठेवून झोपलो ना, त्यासाठी सॉरी हा. अगं चुकून झालं, म्हणजे मी झोपेत होतो, मला कळलंच नाही. प्लीज तू